तर आज ना आपण बेकरीमध्ये जी मिळते ना सेम तशा पद्धतीने इथे खारी बनवून घेणार आहोत. चहामध्ये डुबवून खायला खूपच छान लागते ही. तर तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा आणि घरच्या घरी तुम्ही मैद्यापासून ही खारी तयार करू शकता. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेतला आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा भरून इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पीठ मळण्यासाठी आपण इथे थंड पाण्याचा वापर करणार आहोत. थंड म्हणजे थंडगार पाणी आपण इथे घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आपण याला आता एक 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूयात. तोवर आपण इथे त्याचा जो साठा असतो तो आपण इथे तयार करून घेऊयात. तर साठा जो आहे तो मैद्यापासून इथे आपण तयार नाही करणार आहोत. खूप सारे लोक काय करतात, मैद्यापासून तयार करतात. तर इथे आपण खारी जी आहे ती छान क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवरने तयार करणार आहोत. तर 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. दोन्हीचं प्रमाण सेम आहे आणि त्याचं छान असं आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. पेस्ट आपल्याला फार पातळ तयार करायचं नाही आहे, जेणेकरून ते व्यवस्थित लागल्या जाईल इतपत आपल्याला त्याला घट्ट करून घ्यायचं आहे. तर पिठाला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचे इथे मी 4 मीडियम साईजचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. सर्व गोळे जे आहेत ते सेम तयार करायचे आहेत. आणि त्यानंतर इथे जे पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी पोळी लाटायला, तर त्यामध्ये 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हवं असेल तर तुम्ही प्रमाण त्यातलं थोडं थोडं वाढवू शकता. हे बघा, अशा पद्धतीने. तर त्याने ना खारी जी आहे ती छान क्रिस्पी बनते आपली. तर इथे मी सेम आकाराच्या त्याच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि जो साठा तयार केला होता तो पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. फार जास्तही नाही लावायचा आणि फार कमी नाही लावायचा आहे आपल्याला. हे बघा, तर इथे मी ब्रशच्या सहाय्याने पूर्ण लावून घेतलेलं आहे पोळीला ते. आणि त्यानंतर तिथे आपल्याला थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडा थोडा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे. थोडंफार पोळीचा आकार जो कमी असला तर थोडं त्याला ओढून घ्यायचं आहे आणि सेम आकार त्याचा करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच पद्धतीने इथे मी साठा जो आहे तो लावून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावर मैदा टाकून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि पुन्हा इथे मी तिसरी पोळी सुद्धा ठेवून घेतलेली आहे. ह्याला सुद्धा आपण सेम प्रोसेस रिपीट करणार आहोत. आणि चौथी पोळी सुद्धा ठेवून घ्यायची आहे. थोडंसं इथे पीठ टाकून छान त्याला पुन्हा आपण लाटून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे लेयर जे आहे ते थोडेफार आपले चिकटले पाहिजे. आणि पुन्हा जे आहे ते उरलेला साठा वरती पोळीला आपण पूर्णपणे लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मैदा त्यावरती टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने लावून झालं की त्याला आपण व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. हे बघा, या साईडने अर्ध असं फोल्ड करायचं आहे आणि थोडासा त्याला मैदा शिंपडून घ्यायचा आहे. पुन्हा फोल्ड करायचा आहे. पुन्हा त्याच्यावरती साठा जर उरलेला असेल तर तुम्ही तोही लावू शकता. तर बघा, थोडंसं उरलेलं होतं तर मी लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्यावरती मैदा शिंपडून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याला फोल्ड करायचं आहे. तर खूपच सोपी पद्धत आहे, फार काही अवघड नाही करायला गेल्यावर. आणि घरच्या घरी मस्तपैकी अशी खारी तयार होते.
तर हे बघा, अशा पद्धतीने त्याची चौकोनी घडी जी आहे ती तयार झालेली आहे आणि ती चौकोनीच आपल्याला तशी लाटून घ्यायची आहे. त्याचा आकार गोल नाही करायचा आहे, चौकोनीच आपल्याला ती पूर्ण लाटून घ्यायची आहे आणि फार पातळही नाही करायची आणि फार जाडही नाही करायची. त्याचे जे कडे असतात ते साईडचे आपण थोडे थोडे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. हे बघा, थोडे थोडे कट केले की मग हवं त्या आकारामध्ये आपण इथे खारी कट करून घ्यायची आहे. हे बघा, तर मी मीडियमच आकाराचे ठेवलेले आहेत. हवं तर तुम्ही जे काय म्हणतात त्याला, रोल खारी किंवा चिमटा खारी, काहीतरी असं वेगळंच नाव आहे बघा त्याला. हे बघा, अशा पद्धतीने असते ती. तर तुम्ही अशी सुद्धा करू शकता किंवा आहे ते त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती आणि सर्व जी खारी आहे ती इथे टाकून घ्यायची आहे. खारी टाकल्याच्या नंतर थोडासा गॅस आपल्याला इथे फुल करायचा आहे आणि बघता बघता हे बघा, छान असे त्याचे लेअर सुटायला लागतात मस्तपैकी आणि खूपच छान ही खारी इथे फुलून येते. हे बघा, फार काही अवघड नाही करायला गेलं तर. हे बघा किती छान त्याचे लेअर निघतायत आणि वेगळे जरी झाले त्यापासून ते लेअर तरी काही हरकत नाही, तसे आपल्याला खाता येते, त्यात घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. हे बघा, मस्तपैकी अशी खारी इथे फुलून आलेली आहे पूर्ण आणि छान क्रिस्पी फ्राय करून झालेली आहे. हे बघा, मस्त अशी दिसते ना खारी. तर इथे मी सर्व जे आहे उरलेले ते टाकून तळून घेते आणि मस्तपैकी आपली खारी इथे जी आहे ती तयार झालेली आहे. हे बघा, दिसते ना सेम टू सेम तशीच. खूपच छान ही खारी तयार झाली होती आणि क्रिस्पी पण तितकीच होती. हे बघा, मी तुम्हाला एक ना थोडीशी अशी क्रश करून दाखवते. हे बघा, खूपच छान ही खारी तयार झाली होती. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.